निवडणूक न लढताच सुरतमधील भाजपचा एक उमेदवार 2024च्या लोकसभेचा पहिला खासदार बनलाय। या उमेदवाराचं नाव आहे मुकेश दलाल। असं काय घडलं की मुकेश दलाल निवडणूक न लढताच खासदार बनले? नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा। 19 एप्रिल रोजी देशात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा पार पडला। मात्र 26 एप्रिलचा दुसरा टप्पा होण्यापूर्वीच गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्या टप्प्यातील भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडूनही आला। खरं तर तिसऱ्या टप्प्यासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे, पण या तारखेच्या 15 दिवस आधीच आणि निकाल लागण्यापूर्वीच सुरत लोकसभेचा निकालही लागला। 22 एप्रिल रोजी सुरतमधून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध विजयी झाले। जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना संसद सदस्यत्वाचं प्रमाणपत्रही दिलं। सुरतमधील काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर एक वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला। काँग्रेसच्या कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर उर्वरित सर्व उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतले आणि भाजपचे मुकेश दलाल विजयी झाले। काँग्रेसच्या निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर उमेदवारांचा आकडा 9 वर आला होता। सर्व अपक्ष उमेदवारांनीही त्यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेताच बहुजन समाजवादी पार्टीचे उमेदवार प्यारेलाल भारती यांनीही आपली उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला। सगळ्याच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने अखेर भाजप उमेदवार मुकेश दलाल यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आलं। भाजपने काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता। निवडणूक अधिकाऱ्यांसमोर दोन्ही पक्षांनी युक्तिवाद केल्यानंतर त्यावर निर्णय सुनावण्यात येऊन कुंभानी यांचा अर्ज रद्द करण्यात आला। त्यानंतर काँग्रेसचे डमी उमेदवार सुरेश पडसाला यांचाही अर्ज रद्द करण्याचा आदेश देण्यात आला। निलेश कुंभानी यांचे समर्थक म्हणून सह्या करणाऱ्या 4 जणांपैकी 3घांनी फॉर्मवर सह्या केल्या नसल्याची शपथ घेतली होती, त्यामुळे ही स्थिती निर्माण झाली। या अभूतपूर्व गोंधळानंतर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी त्यांच्या उमेदवारांच्या समर्थकांचं अपहरण करण्यात आल्याचा दावा केलाय। मात्र काँग्रेस उमेदवाराच्या समर्थकांनी अचानक शपथ घेतली ते त्यांचे लोक होते, भारतीय जनता पक्षाचा या सर्वांशी काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण देत भाजपच्या नेत्यांनी हा दावा फेटाळून लावलाय। सुरतमधील काँग्रेस उमेदवाराचा अर्ज फेटाळल्यानंतर तिकडे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी लोकशाही धोक्यात असल्याची टीका केली आहे। भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून जाणारे काही पहिलेच खासदार नाहीत। 2012 मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनल्यानंतर अखिलेश यादव यांनी कन्नौज लोकसभा मतदारसंघातून राजीनामा दिला होता। त्यानंतर या ठिकाणी लागलेल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस, बसप आणि भाजपने उमेदवार दिले नव्हते। त्यानंतर संजू कटियार आणि दशरथ शंखवार या 2 अपक्ष उमेदवारांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आणि अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव कन्नौजमधून बिनविरोध विजयी झाल्या। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे 5वे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण देखील 1963 मध्ये नाशिक येथून काँग्रेसकडून बिनविरोध विजयी झाले होते। लक्षद्वीपमधून 10 वेळा खासदार राहिलेले PM सईद 1971 मध्ये बिनविरोध विजयी झाले होते आणि 1962 मध्ये उत्तराखंडच्या टिहरी मतदारसंघातून महाराजा मानवेंद्र शाह बिनविरोध विजयी झाले होते। एकूणच काय तर सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपला 18व्या लोकसभा निवडणुकीतील पहिला विजय मिळाला हे खरं। भाजप या लोकसभा निवडणुकीत 370 जागा मिळवायच्याच असा निर्धार करून निवडणूक रिंगणात उतरली आहे। भाजपला हव्यात 370, आता उरल्या 369। यावर काँग्रेसचं काय उत्तर? पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।